पोळ्या जास्तीच्या झाल्या तर त्याचं काय करायचं हा प्रश्न पडतो. तर ताजी असो या शिळी, आपण त्याचा एक मस्त खमखमीत पदार्थ बनवूया. त्याच्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये पोळ्याचे तुकडे करून टाका. 1-2 जेवढे तुमची इच्छा असेल तेवढे. त्याच्यासोबत आपल्याला लागणार आहे गाजर, कांदा, ढोबळी मिरची आणि शेंगदाणे. मिक्सरमधनं आपण त्या पोळीचा असा व्यवस्थित चुरा करून घेतला आहे. कढई गरम झाली की त्याच्यामध्ये जिरं मोहरी ॲड करा. याच्यामध्ये मी आदल्या दिवशी भिजवून ठेवलेले मेथीचे काही दाणे टाकले. मेथीचे दाणे असे तेलामध्ये टाकल्यावर ते कडवट लागत नाही. नंतर शेंगदाणे जे आहे ते चांगले खरपूस भाजून घ्या. त्याच्यामध्ये गाजर ॲड करा. गाजर पण तेलामध्ये चांगले खरपूस असं भाजून घ्या. थोडं कढीपत्ता ॲड करा. तोही चांगला परतून घ्या तेलामध्ये. लांब उभा चिरून ठेवलेला जो कांदा होता तो ॲड करा. आपल्याला हे सगळं व्यवस्थित तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. ढोबळी मिरची जी होती ती ॲड करा. तीही व्यवस्थित सगळी तेलामधनं परतून घ्या. मग ॲड करा हळद, कांदा लसूण मसाला, मीठ तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाका आणि सगळं व्यवस्थित मिसळून घ्या. याच्यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस आपण ॲड केलेला आहे. त्याच्यामध्ये मग हा जो पोळीचा चुरा होता तो तुम्ही ॲड करा आणि सगळं व्यवस्थित परतून घ्या. मंद आचेवर आपल्याला हे सगळं परतून घ्यायचं आहे आणि ना आपल्याला जास्त गाजर शिजू द्यायचं आहे ना ढोबळी मिरची. असं व्यवस्थित सगळं परतून घ्या तुम्ही. थोडंसं पाण्याचा एक शिंपडा मारा खाली जळू नये म्हणून. तयार झाले आपले कुटके. एका प्लेटमध्ये कुटके काढा. त्याच्यावर अशी छान शेव स्प्रेड करा. कुठलीही शेव तुम्ही घेऊ शकता. बटाट्याची बारीक शेव. तयार आहे आपला मस्त नाश्ता. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. थँक्यू.